वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून थकीत दंडाची रक्कम वसुलीकरिता सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राद्वारे 40 ते 50% दंड होणार माफ. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ठाणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी अनेक चालक दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखवित असल्यानं ही रक्कम 47 कोटींच्या घरात गेलीय. या वाहन चालकांनी थकीत दंडाची रक्कम भरावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी मदत केंद्र सुरू केलं असून हे मदत केंद्र 2 दिवस म्हणजेच 9 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत थकीत दंड भरण्याची तयारी असलेल्या वाहन चालकांचे सुमारे 40 ते 50% दंड माफ करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही मोहीम ठाणे ते दिवा शहरातील वाहन चालकांसाठी असणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना यापूर्वी दंडाच्या रकमेची पावती देऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम तात्काळ वसूल केली जात होती. परंतु या प्रक्रियेदरम्यान वाहन चालकांचा वेळ वाया जात होता. शिवाय या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप पोलिसांवर होत होते. कारवाई दरम्यान पोलीस आणि वाहन चालक यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत होते. त्यामुळे राज्य सरकारनं ई-चलान प्रणाली सुरू केली. ठाणे पोलिसांनी ही ई-चलान पद्धत 2019 पासून शहरात राबवण्यास सुरुवात केली. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं ठाणे पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात येतात. या सर्वच ठिकाणी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कारवाईत वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या वाहन क्रमांकाचं छायाचित्र मोबाईलद्वारे काढून त्याची ई-चलान प्रणालीत नोंद करतात. या प्रणालीद्वारे संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर दंडाच्या रकमेची पावती पाठवण्यात येते. कासरडवली येथील सुमारे 300 शेतकऱ्यांना न्याय देण्याची ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. कासरडवली तलावाच्या पाठीमागे असलेली सुमारे 64 एकर शेतजमिनीवर अचानक एका जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं दावा केलाय. परंतु या जमिनीवर अनेक वर्षांपासून कासरडवली येथील ग्रामस्थ शेती व्यवसाय करत असून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुळ म्हणून कासरडवली ग्रामस्थांचं नाव लागलं असून हे नाव सातबाऱ्यातून रद्द करावं यासाठी जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं ठाणे तहसीलदारांकडे अर्ज केलाय. तहसीलदारांच्या माध्यमातून ग्रामस्थांना वारंवार किंबहुना दर आठवड्याला सुनावणीसाठी बोलावण्यात येत असून जाणीवपूर्वक जोगळेकर नावाची व्यक्ती आमच्यावर अन्याय करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याकरिता कासरडवली ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांची भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये असं आमदार प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांना निवेदन दिले. या सर्व प्रकरणाची जातीनं चौकशी करून शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य तो न्याय देऊ असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे ओवळा माजुडा विधानसभा समन्वयक साजन कासार, जयवंत शिंगे, राजेश शिंगे, विश्वनाथ गवळी, विष्णू शिंगे, मधुकर भोईर, सावंता शिंगे, विशाल शिंगे, निलेश शिंगे, अविनाश राऊत, प्रवीण शिंगे, कैलास राऊत, राजेश शिंगे, कृष्णा शिंगे, रामकृष्ण शिंगे तसंच कासरडोली येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष.
ठाण्यात राबवली जाणार मूकबधीर बालकमुक्त ठाणे योजना. मुलांच्या उपचाराकरिता 4,16,25,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता. ठाणे महापालिका हद्दीत एकही बालक मूकबधीर राहणार नाही या उद्देशानं ठाणे महापालिकेनं पावलं उचलली आहेत. त्यानुसार मूकबधीर बालकमुक्त ठाणे ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. या संदर्भातील खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यानुसार मूकबधीर मुलांच्या उपचारासाठी 4,16,25,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी 22 ते 25,000 नव्या बालकांचा जन्म होतो. त्यातील अंदाजे दरवर्षी 25 ते 50 बालकांमध्ये कर्णदोष आढळून येऊ शकतो असं पालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे या बालकांमध्ये कर्णदोषाचं निदान वेळेतच होणं अपेक्षित आहे. वयाच्या 2 किंवा 3 वर्षांपर्यंत बालकास ऐकू येत नसेल तर त्याची बोलण्याची क्षमता विकसित होत नाही. तसंच वयाच्या 5 वर्षांपर्यंत ही क्षमता 0 होऊन जाते आणि योग्य वेळेत उपचार न झाल्यास बालक मूकबधीर राहतं. त्यामुळे वेळीच याचं निदान झाल्यास त्यावर उपचार करून तो बालक बोलू शकतो. त्यामुळेच ही योजना पालिकेनं पुढे आणली आहे. त्यानुसार आता टप्प्यानुसार महापालिकेने या संदर्भातील कार्यवाही हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीत जन्माला येणाऱ्या नवजात बालकांची कर्णदोष चाचणी करणं, तपासणीत बालकांचं म्हणजे श्रवण क्षमतेनं सखोल मूल्यमापन करणं, दोष आढळल्यास त्यासाठी पुढील नियोजन आखणं, नवजात बालकांच्या दोन्ही कानांमध्ये कर्णदोष आढळल्यास त्यासाठी शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाचं नियोजन करणं, त्यानुसार खाजगी रुग्णालयात त्यासाठी महापालिका 4,50,000 पर्यंत अर्थसहाय्य देणार आहे. शस्त्रक्रियेनंतर बोलण्याची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी लागणारी स्पीच थेरपी आदींसह इतर उपाय महापालिका करणार आहे. या योजनेचा लाभ केवळ ठाणे महापालिका हद्दीतील कुटुंबातील बालकांनाच मिळणार आहे. त्यासाठी बालकांच्या पालकांचे अद्ययावत आधार कार्ड आणि शिधापत्रिका पुरावा मानला जाणार आहे. मूकबधीर बालकमुक्त ठाणे योजनेकरिता कोक्लेचर शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या बालकांना कळवा रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभाग प्रमुख यांच्याद्वारे पुढे पाठवण्यात येईल. किंबहुना नोंदणी कळवा रुग्णालयातूनच होणार असल्याचं सांगण्यात आलंय. शिंदे गटाच्या नवीन शाखेचं मुंब्र्यात नूतनीकरण. काही दिवसांपूर्वी मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटानं ताबा घेतला होता आणि याच शाखेला शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किने यांनी जमीनदोस्त करत आज त्याच शाखेची पुनर्बांधणी करण्याकरिता शिंदे गटाचे नेते गोपाल लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. ठाकरे गटानं स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेवर ताबा ठेवला होता. या शाखेला भाड्यानं देऊन स्वतःचं घर चालवलं जात होतं अशा प्रकारचा आरोप गोपाल लांडगे यांनी यावेळी केला. मुंब्र्यातील शाखेला धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याकरिता सुरुवात केली होती. परंतु काही समाजकंटक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्याकरिता या शाखेला भाड्यानं दिलं होतं आणि या शाखेतून गरजू लोकांच्या समस्याही सोडवल्या जात नव्हत्या. 25 वर्षांपूर्वी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी या शाखेची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी नेहमीच या शाखेतून 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा ध्येय ठरवलं होतं. आता या शाखेची नव्यानं पुनर्बांधणी केली जाणार आहे. या शाखेवरनं काही दिवसापूर्वी वाद निर्माण झाला होता. ठाकरे गटाने दावा केला की या शाखेची पोचपावती सर्व काय आमच्याकडे, मात्र शाखेमध्ये जो कारभार चालत होता अनुषंगाने ही शाखा शिवसेनेकडे फोडण्यात आली. आता नवीन शाखा बांधण्यात. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे यांचं कार्य बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे सुरू आहे आणि त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक त्याचं पालन करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही बांधलेली शाखा आणि निश्चितपणे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. परंतु या शाखेचा वापर कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि धंदेवाईकपणा करण्याची सुरुवात करीत होतं आणि शाखा हे मंदिर म्हणत असताना त्याचा धंद्यासाठी वापर होऊ नये ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आणि त्याप्रमाणे बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य या शाखेतून होण्याकरता सातत्याने आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत.
ही शाखा 25 वर्षापूर्वी दिघे साहेबांनी बांधलेली होती आणि ती जीर्ण झाली होती. त्या शाखेची डागडुजी दुरुस्ती नव्याने नूतनीकरण होणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याकरताच आज येथे नव्याने नूतनीकरण करून बांधकाम सुरू करण्यात येत आहे. निश्चितपणे 2 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा या मुंब्रा शहरामध्ये सर्व धर्म समभाव अपेक्षित काम या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होत राहील. सर, कुठेतरी शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाने कोण काय म्हणतं त्याचं आम्हाला काही गरज नाही. समाजाचं काम, बाळासाहेबांची शिकवण आणि शिवसेनेच्या नावावर कोण धंदा करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. गुंडागिरी असं